आत्ताच्या मुलांना सकाळी नाश्त्यासाठी वेगळं, दुपारच्या जेवणासाठी वेगळं, 6च्या नाश्त्याला वेगळं आणि रात्रीच्या जेवणाला वेगळंच हवं असतं. पण आमच्या वेळी असं नव्हतं. सकाळी जो स्वयंपाक बनेल त्यातील आम्ही दुपारी पण खायचो, त्यातील काही राहिलं तर 6 वाजता पण खायचो आणि रात्रीच्या जेवणातली एखादी चपाती राहिली तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहाबरोबर तीच खायचो. माझ्या मुलींनी सांगितलं 6 वाजता वेगळं काहीतरी बनव, म्हणून मी ठरवलं नूडल्स बनवूया. यासाठी एका टोपामध्ये मी पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं, त्यामध्ये नूडल्स छान शिजवून घेतल्या. नंतर एका चाळणीवर टाकून त्यामध्ये थंड पाणी टाकून त्याला बाजूला करून ठेवल्या. यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये कट केलेली मिरची, अद्रक आणि लसूण टाकला, कांदा टाकला, त्याचबरोबर गाजर, सिमला मिरची, कोबी टाकला. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मॅगी क्यूब, चवीनुसार मीठ, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी आणि ब्लॅक पेपर पावडर टाकली आणि त्यामध्ये उकडून घेतलेल्या नूडल्स टाकल्या आणि चमच्याने छान असं एकसारखं केलं. अगदी बाहेर गाड्यावर भेटतात ना, त्यापेक्षा सुद्धा छान अशा नूडल्स बनून तयार होतात. तुम्ही पण या पद्धतीने अशा नूडल्स घरी नक्की ट्राय करा, खा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.